तर विद्यार्थ्यांनो, आज काल आपण शिकलेलं बीपीटी थेरम. आपला नियम आहे दररोज एक वन डे वन कन्सेप्ट. दुसरी कन्सेप्ट आपण शिकवतच नाही. तर आता दुसरी कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आजच्या दिवसामधली. आजचा डाटा काय आपला? अँगल बायसेक्टर थेरम. जसं आपण काल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघितलं, तसं आता इथं अँगल बायसेक्टर थेरम, त्याला आपण एबीटी शॉर्ट फॉर्म करूया. एबीटी, जसं बीपीटी तसं एबीटी. टीटी तर आहे, थेरम तर आपल्याला असणारच आहे. अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणते माहिती का? द अँगल बायसेक्टर, महत्वाचं काय इथं, तो बायसेक्टर पाहिजे. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ द ट्रायंगल डिवाइड्स साइड अपोजिट टू अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. मग काय होते माहिती का? ट्रायंगल मध्ये एका अँगलचा तो बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे दोन तुकडे करून जाणार, अँगलचे दोन समान तुकडे करून जाणार. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल इज डिवाइड्स टू साइड अपोजिट टू अँगल. तो अँगल बायसेक्टर काय करतो? त्याच्या समोरच्या साइडला डिवाइड करतो इन द, त्याच्या समोरची साइड एसी, त्याच्या समोरच्या साइडला डिवाइड करतो इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइडच्या रेशो मध्ये डिवाइड करतो. आता ट्रायंगल एबीसी मध्ये बीडी हा बायसेक्टर आहे. त्याच्या सामनेवाली साइड एसी आहे, त्याला तो डिवाइड करतोय, म्हणजे त्याचे दोन समान भाग करतोय, म्हणजे त्यांचा रेशो इज इक्वल टू द इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड कोणत्या? ए बी आणि बीसी. म्हणजे थोडक्यात इथं काय करायचं, जसं आपण बीपीटी मध्ये इधर के दो रेशोज घेतले, तसं इथं काय करायचंय, त्या अँगलच्या आगे के दो पीछे के दो रेशो, आगे के दो पीछे के दो रेशो, असं आपल्याला या ठिकाणी करायचं. मग गिवन मध्ये तुम्ही काय लिहिणार आहेत माहिती का? फक्त नॉर्मल स्टेटमेंट आपल्याला जे दिसते त्या पद्धतीने त्याला लिहायचं. ट्रायंगल एबीसी मध्ये रे बीडी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल बी. अँगल बी चा तो बायसेक्टर आहे, एवढंच. आता त्याच्या आगे के दो रेशो कुठले आपल्याला आणायचे? तर बघा, एडी ला डीसी आणि एबी ला बीसी, हे तुम्हाला आणायचं आहे. एबी ला बीसी असं आणायचं आहे. आता त्याच्यासाठी काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागतंय. एक तर काय माहिती का, गिवन टू प्रूफ साठी ही फिगर नॉर्मल आहे समजण्यासाठी, किंवा मग आपल्याला जे वापरायचे तेवढं कळण्यासाठी, थेरम काय आहे हे समजण्यासाठी. पण थेरम टू दॅट करण्यासाठी असली फिगर जर आपण केलो तर मग सगळं डोक्यावरून जाते. मग या ठिकाणी आम जिंदगी नाही जगायची, परफेक्ट जिंदगी जगायची. त्यासाठी काय केलं माहिती, आपण थोडीशी फिगर चेंज केलेली आहे बघा, आपल्याला प्रूफ दॅट करण्यासाठी, आपल्याला प्रूफ कळण्यासाठी. तर कसं करायचं, तेव्हा काही फिगरच अशी काढायची, ट्रायंगल एबीसी काढली, मग त्याच्यामध्ये काय करायचं, हा जो आहे ना बीडी बायसेक्टर आहे असा. आता असं चाललाय, तो असा चाललाय का ना असं चाललाय, काय फिगर नाव तेच आहे किंवा फिगर तीच आहे, थोडासा त्याचा आकार बदललेला आहे. या ठिकाणी आपण घ्यायचं डी, आपल्याला कळण्यासाठी, आपल्याला कळणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आता हे बायसेक्टर आहे, तर सेम ऍज इट इज जे ह्याच्यामध्ये बघितलं तेच ह्याच्यामध्ये बघा तुम्ही. आता फक्त फिगर चेंज आहे, फिगर सगळीकडे फिगर मध्ये तुम्ही तेच बघतात. मग फिगर फक्त या ठिकाणी थोडीशी बदललेली आहे, बाकी कन्सेप्ट तीच आहे. बघा, त्यासाठी काय कन्स्ट्रक्शन करावं लागते माहिती का? याला जरा आपण खिच मुझे नीचे म्हणून, ह्याला असं खिच मुझे नीचे. मग आता त्याला थोडंसं बी ला धरून खाली वळूया. कुठपर्यंत वाढायचं? पॉइंट ई पर्यंत वाढायचं आणि ईसी जोडून घ्यायचं. ईसी कसं जोडायचं? पॅरलल टू बीडी जोडायचं. थोडक्यात जर बदलण्यासाठी बघा, प्रोड्यूस बीई अँड जॉईन ईसी पॅरलल टू बीडी. हे मी बी प्रोड्यूस केलेला आहे बी पासून, आणि ईसी आणि बीडी पॅरलल जोडलेला आहे. त्यांची जोडणी कशी केलेली आहे? पॅरलल. गिवन टू प्रूफ कन्स्ट्रक्शन. आता थोडासा मेन पार्ट प्रूफचा लक्षात ठेवायचा आपल्याला बघा. तर काय काय करायचं, वन बाय वन आता आपण जाऊया. आता हे असं का करायचं हे पुढे कळते, एकदम शेवटीला कळते तुम्हाला. हे असं का न्यायचं आपण, फक्त आता हू म्हणून ऐकायचं. काय म्हणायचं? हू म्हणून ऐका फक्त. बघा, आता बघा काय करायचं, पहिल्यांदा सुरुवात एकदम पहिला इन फिगर मध्ये. तर आता ईसी पॅरलल आहे बीडी, आणि हे काय केलेलं आहे आपण? कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्यासाठी नंतर आता बघा, अँगल ई पहिल्यांदा घेतलं बरं का, अँगल ई कॉन्ग्रंट अँगल ए बी डी, अँगल ई कॉन्ग्रंट अँगल ए बी डी. विचारा का? त्या लाईन्स पॅरलल आहेत, पायऱ्या करायचे. कसले अँगल आहे ते? करस्पॉन्डिंग अँगल, प्रत्येकाला कारण. त्यानंतर अँगल ए बी डी कॉन्ग्रंट अँगल डीबीसी. आता हे कसले अँगल आहेत? तर हा कोण निघालाय? बायसेक्टर म्हणजे हे दोन समान भाग करून निघालाय. हा कसला आहे? अँगल बायसेक्टर. गिवन दिल्यामुळे त्याला लिहायचं बायसेक्टर मुळे हे दोन भाग समान आहेत. त्यानंतर तिसऱ्यांदा अँगल डीबीसी कॉन्ग्रंट अँगल बीसीई.
आता कशामुळं DBC आणि BCE, तर जर तुम्ही बघितलं ह्याच्याकडे नीट तर हे झेड आकाराचे अँगल आहेत बघा. झेडच्या बगलतले अँगल म्हणजे कसले अँगल असतात ते अल्टरनेट अँगल. ह्याला कारण अल्टरनेट अँगल. मग बघा पहिला अँगल दुसऱ्याशी, दुसरा अँगल तिसऱ्याशी, तिसरा अँगल चौथ्याशी, हे ट्रान्सिटिव्हिटी होऊ लागले बघा. मग सगळे अँगल इक्वली लागले. मी इथून इथं गेलो करस्पॉन्डिंग, इथून इथं आलो बायसेक्टर, इथून इथं आलो अल्टरनेट. म्हणजे बघा पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा चौथ्याशी, म्हणून पहिला चौथ्याशी आपल्याला लिहिता येते बाय ट्रान्सिटिव्हिटी अँगल ई कॉन्ग्रंट अँगल BCE. मग आता तुम्हाला प्रश्न पडला सर असं का करायचं, पडतंय. तर आता बघा हे जर दोन अँगल इक्वल आले तर आयसोस्केलस ट्रायंगल बनते का, कोणता BEC. BEC इज आयसोस्केलस ट्रायंगल बनत नाही तो, पण त्याला आपल्याला लिहिता येते कारण त्याच्यामध्ये दोन अँगल इक्वल आहेत. आणि जर अँगल इक्वल असतील तर त्याच्यासमोरच्या साईड पण कशा असतात इक्वल असतात. त्याच्यासमोरची साईड B आणि त्याच्यासमोरची साईड BC, म्हणून सेगमेंट BC कॉन्ग्रंट सेगमेंट BE BC. नाही तर या ठिकाणी काय करू आपण, BE ला इकडे लिहूया चालते, BE ला इकडे लिहूया आणि BC ला इकडे लिहूया. मग BC ला जर आपण इकडे लिहिलं तर कशामुळे बघा पुढे कळते तुम्हाला पूर्ण नाही का. मग BC ह्याला लिहायचं कारण आयसोस्केलस ट्रायंगल थेरम असं लिहिता येते आपल्याला. ह्याला द्या इक्वेशन नंबर 1 नाव. बघा हे सगळं ह्या दोन साईड इक्वल आणण्यासाठी आपल्याला करावं लागलेलं आहे. आता काय करायचं, तुम्हाला मोठा ट्रायंगल दिसते का, मोठा ट्रायंगल बघा AEC मध्ये या दोन लाईन्स पॅरलल आहेत का, BD इज पॅरलल टू EC. जर दोन साइड पॅरलल असेल, एक लाईन साइडला पॅरलल असेल मोठ्या ट्रायंगल मध्ये, तर इथे BPT थेरम बसते. BPT थेरम काय म्हणते, इधर के दो पॅरलल दिसते बाय BPT इधर के दो AD ला DC आणि इधर के दो सांगा AB ला BE. आलं का रे आपल्याला ते पाहिजे, नाही ना. AD ला DC आलंय, AB ला BC पाहिजे, AB ला B आलंय. पण अरे इक्वेशन 1 मध्ये BE ला इक्वल कोण केलं आपण, BC. ह्याला गोल करा, उचलून BE च्या ठिकाणी BC ठेवा, AD ला DC बरोबर AB ला BC असं आपल्याला लिहिता येते. याला कारण द्यायचं फ्रॉम वन म्हणजे बरोबर आपल्याला जे पाहिजे इथं बघा. आता AD ला DC AB ला BC, आगे के दो पीछे के दो आलेला आहे. हेन्स प्रूव्ड समजलं. राईट डाऊन.